बैठकीत काय निर्णय झाले, काय चर्चा झाली, काय मागण्या केल्या? आज जल जीवन मिशन या संदर्भात एक महत्त्वाची बैठक या ठिकाणी होती, ज्यामध्ये संपूर्ण जल जीवन मिशनचा आढावा घेऊन त्यातल्या काय कंप्लायन्सेस आहेत ते कंप्लायन्सेस आपण केलेले आहेत आणि आता ॲडिशनली आपल्याला त्याच्यामध्ये जो काही निधी आहे त्याची मागणी आपण केली आहे। आपल्याला केंद्र सरकारने आश्वस्त केलं आहे की यावर्षी 75% जास्त ज्या स्कीम्स आपल्या पूर्ण झाल्या आहेत त्याच्याकरता आपल्याला पैसा मिळणार आहे। 50 ते 75 वाल्यांकरताही पैसा मिळणार आहे। जवळपास 6,800 कोटी रुपये हे आता केंद्र सरकार या योजना पूर्ण करण्याकरता आपल्याला देत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या योजना कंप्लीट होतील। त्यासोबत 100% ज्या गावांचं काम झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे, ज्या ग्रामपंचायतींचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे, ज्या तालुक्यांचं झालंय त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे आणि ज्या जिल्ह्यांचं झालं त्याचं सर्टिफिकेशन करायचं आहे। तर आमचा प्रयत्न असेल की तालुके जिल्हे याचं सर्टिफिकेशन झालं पाहिजे, या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू। यासोबत काही राज्य सरकारच्याही अडचणी होतात त्या देखील आम्ही त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत। सोबतच जी काही प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आहे त्या अंतर्गत आपल्याला ज्या काही स्कीम्स मिळालेल्या आहेत त्याचाही आढावा आम्ही घेतलेला आहे आणि त्यातही अधिकचे जे काही पैसे आपल्याला पाहिजे आहेत ते पैसे आपण त्या ठिकाणी मागितलेले आहेत, त्याची सकारात्मक चर्चा झाली आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी जलसंधारणाच्या बाबतीत आपल्याला एक आग्रह त्यांनी देखील केलेला आहे की आता जी रामजी जी योजना सुरू झालेली आहे या योजनेमध्ये जलसंधारणाला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये डार्क झोन जो आहे त्या ठिकाणी जी रामजीतनं 65% पैसे आपल्याला मिळणार आहेत। सेमी डार्क झोन जो आहे, सेमी क्रिटिकल ज्याला म्हणतो, तिथे जवळपास 45% मिळणार आहेत आणि बाकी 30% मिळणार आहेत। तर त्याही दृष्टीने त्यांनी आग्रह केलाय, विशेषतः जलताराचे स्ट्रक्चर्स वाढवले पाहिजे असा आग्रह त्यांनी केला। आपण त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही ऑलरेडी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून यात काम सुरू केलेलं आहे, त्यामुळे कॉन्व्हर्जन्स करून आम्ही हे काम निश्चितपणे पूर्ण करू। चौथा महत्त्वाचा मुद्दा नदीजोडचा आहे। त्या ठिकाणी नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात आपले जे प्रस्ताव आहेत ते आपण त्यांच्यासमोर मांडले। त्यांनी सांगितलं की CWCचा क्लिअरन्स करून हे प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर आम्ही सकारात्मक याच्यावर विचार करू। माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की माननीय प्रधानमंत्री मोदयांनी हे मॅन्डेट दिलं आहे की इंटरस्टेट रिव्हर लिंकिंगमध्ये राज्यांमध्ये सहमती होत नाही, त्याला वेळ लागतो, त्यामुळे राज्याच्या अंतर्गत जे नदीजोड प्रकल्प आहेत त्याला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। त्या दृष्टीने आता आपले प्रकल्प CWC पर्यंत पोहोचले आहेत, त्याच्या क्लिअरन्स नंतर मग केंद्र सरकारकडे त्याच्या फंडिंग जो पॅटर्न आहे त्या संदर्भात जी चर्चा आहे ती होईल, त्यातही सकारात्मकता जी आहे ती दाखवण्यात आलेली आहे। जलजीवन मिशन मध्ये अनेक भ्रष्टाचार झाल्यामुळे अनेक ठिकाणचे पैसे थांबले गेले होते, अशा सातत्याने तक्रारी। जल जीवन मिशन मध्ये काही अपूर्णता होत्या। राज्य सरकार केंद्र सरकारने एकत्रित बसून एकेका स्कीमचा आढावा घेतला। जवळपास या ठिकाणी 90% स्कीमचा आढावा पूर्ण झाला, त्याच्यातल्या डेफिशियन्सीज काढल्या। काही ठिकाणी सोर्सेसचे प्रॉब्लेम होते, ते सोर्स स्ट्रेंथनिंग करतो आहोत, ज्या डेफिशियन्सीज आहेत ते आपण पूर्ण करतो आहोत। त्यामुळे आता जे काही काम पुढे होत आहे ते सगळं क्वालिटीचं करायचा पूर्ण प्रयत्न आपला आहे। सर, ज्या निकृष्ट दर्जाची कामं ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केलेली होती त्या कॉन्ट्रॅक्टदारांवरती काही कारवाई सरकारनं ऑलरेडी त्या संदर्भात कारवाई सुरू झाली आहे। सर, मॅरेथॉन मीटिंग सुरू आहे, यानंतर पुढे कुठे काय? आधी ऊसाच्या संदर्भात, त्यानंतर कांद्याच्या संदर्भात मीटिंग आहे आणि त्यासोबत आम्ही आपले जे केंद्रीय कृषी मंत्री आहेत त्यांना आंब्याच्या संदर्भात काही इन्शुरन्सचे आमचे विषय आहेत त्याही संदर्भात निवेदन देणार।